नमस्कार मित्रांनो, हा पहा आपल्याकडे आलेला आहे ड्युअल लेन्स सोलर कॅमेरा। मित्रांनो, हा कॅमेरा तुम्हाला जर पाहिजे असेल तर नवक्रांती ॲग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी तुम्हाला भेटेल। तर दुसरी अधिक माहिती म्हणजे या कॅमेराच्या मी आता जोडणी कशी करायची याचा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो। पहिल्यांदा याच्यामध्ये आपण अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आहे। अनबॉक्सिंगमध्ये काय काय या ठिकाणी निघालेलं आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे मित्रांनो। बघा, आता ह्या बॉक्सामध्ये काहीच राहिलेलं नाही, सर्व आम्ही ह्या टेबलवर ठेवलेलं आहे मित्रांनो। बघा, सोलर प्लेट कॅमेरा, त्यानंतर हे स्टँड, क्लिपा, नट बोल्ट आणि सर्व साहित्य, जोडणीचं साहित्य या ठिकाणी दिलेलं आहे। येताना फक्त तुम्ही एक सिम कार्ड घेऊन यायचं आहे आणि ते सिम कार्ड घेऊन आल्यानंतर आम्ही तुम्हाला सर्व वस्तू जोडून दाखवतो। हे सोलर प्लेट, हा कॅमेरा ड्युअल लेन्सवाला आणि एकदम हाय क्वालिटीचा कॅमेरा आहे मित्रांनो। मार्केटमध्ये भलेही कमी पैशाचे कॅमेरे तुम्हाला भेटतील, परंतु या क्वालिटीचा कॅमेरा फक्त आणि फक्त नवक्रांती ॲग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी भेटेल। आणि सोबत तुम्हाला एक सिम कार्ड सुद्धा घेऊन यायचं आहे। ते सिम कार्ड तुमच्या नावावर असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये नेटचा रिचार्ज असला पाहिजे भारतातून कोठेही। आता बघा, या ठिकाणी सोलर प्लेटला तुम्ही अशा पद्धतीनं चार्जिंग लावू शकता। सोलर प्लेट हेवी क्वालिटीची आहे। सोलर प्लेटवरून तुम्ही चार्जिंग करू शकता आणि हे पूर्ण इन्स्टॉलेशन इथं आल्यानंतर आम्ही तुम्हाला करून देतो। इथं कॅमेरा पूर्ण चालू करून देतो, फक्त नेऊन तुम्ही अडकवायचा आहे, नेऊन फक्त लावायचा आहे। सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो दिलेली आहे। बऱ्याच शेतकरी बांधवांना असं वाटतं की हा कॅमेरा घेतल्यानंतर आम्हाला किती रेंज आहे किंवा कुठून दिसेल, तर मित्रांनो पूर्ण भारतामध्ये कुठूनही तुम्ही तुमच्या मोबाईलवर आणि तुमच्या घरच्यांच्या मोबाईलवर तुम्ही हे बघू शकता। तुमच्या शेतामध्ये काय आहे, तुमच्या शेतामध्ये कोण चोर घुसलेला आहे का, कुठं जनावरं घुसलेले आहेत का, हे सर्व या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। ही सर्व माहिती युजर मॅन्युअल या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो। आता दुसरं काय, लोक शेतकरी बांधव प्रश्न विचारतात की हा कॅमेराला तुम्हाला सांगतो की किती रेंज आहे, म्हणजे कशी की बाबा किती झूम होतं, तर 10x झूम या कॅमेऱ्याला होतं। याला 2 कॅमेरा आहेत, समोरच्या बाजूचा मुव्हेबल कॅमेरा आहे। आता हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। बघा, ही माहिती तुम्हाला महत्त्वाची आहे। हे क्लाउड स्टोर हे जे ॲप आहे, असं चिन्ह दिसलं पाहिजे, ते ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा सिम कार्ड दाखवलेलं आहे, पुन्हा मेमरी कार्ड दाखवलेलं आहे आणि हे ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला हो का, बघा, ट्रू क्लाउड लक्षात ठेवा। दुसरं कुठलंही ॲप डाउनलोड करू नका, ट्रू क्लाउड ॲक्सेस द्या त्याला। ॲक्सेस देत गेल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओमध्येच भेटून जाईल। ॲक्सेस दिलेला आहे, त्यानंतर तुमचा सध्या ज्या मोबाईलमध्ये नंबर आहे, कॅमेऱ्यामध्ये टाकलेला नाही, तर मोबाईलमधून जो नंबर आहे त्याच्यावर मेसेज आला पाहिजे, तर तो अशा पद्धतीनं नंबर टाकल्यानंतर एक OTP येईल तुम्हाला। OTP येतो। OTP आल्यानंतर काय करायचं लक्षात ठेवा, हे तुम्हाला घरी इन्स्टॉलेशन करण्यासाठी दाखवतो मित्रांनो। इथे असा OTP आला, हा OTP तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा, कॉपी करून घ्यायचा आणि त्या ठिकाणी पेस्ट करायचा आहे मित्रांनो। बघा, कॉपी केला, त्यानंतर प्रोसेस समजली नसेल तर व्हिडिओ पुन्हा पहा, व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीनं कॉपी पेस्ट तयार करायचा आणि अशा पद्धतीनं हा चालू कसा करायचा त्याची माहिती दिलेली आहे। तुम्ही इथं दुकानात आला तर तुम्हाला सगळं चालू करूनच दाखवणार आहे, परंतु जर तुम्ही ऑनलाईन मागवला तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घरच्या घरी सुद्धा कॅमेरा इन्स्टॉलेशन करू शकता, काही सुद्धा अडचण नाही। फक्त तुमच्याकडे काय पाहिजे ते दाखवलेलं आहे। सिम कार्ड पाहिजे, सिम कार्डमध्ये बॅलन्स पाहिजे, रिचार्ज पाहिजे आणि नेटचा पाहिजे, इन्कमचा नको।
तर नेटचा बॅलन्स पाहिजे अशा पद्धतीने अलाव म्हणायचं आहे डिव्हाइस. आता स्कॅन म्हणणार ॲड कॅमेरा सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही देत आहोत. बघा ॲड कॅमेरा करायचा आहे. ॲड कॅमेरा केल्यानंतर काय प्रोसेस आहे बघा, जी प्रोसेस आहे ती सगळी काळजीपूर्वक बघा. ती सगळी प्रोसेस फॉलो केल्यानंतर तुम्हाला ब्लूटूथ नाही होईल, अगोदर आपल्याला कार्ड टाकावं लागतं. अशा पद्धतीनं सर्व माहिती. आता बघा या ठिकाणी कॅमेरा थोडा फिरवून या ठिकाणी आपल्याला सिम कार्ड आणि मेमरी कार्ड टाकायचं आहे आणि जी खाच आहे ती पुढच्या बाजूला टाकायची. तुकडा चिन्ह दिले तो पुढच्या बाजूला तिकडे आला पाहिजे. नीट काळजीपूर्वक बघा. ही तुकडा जी निघाले ते त्याचं तोंड सिम कार्डचं वर केलेलं आहे, जे तोंड असतं ते टाकलेलं आहे. म्हणजे तुम्ही त्या कॅमेरा कसा धरताय त्याच्यावर तुम्ही लक्षात ठेवा, तिथं चिन्ह पण दिलेलं आहे आणि ते बसत नाही त्याशिवाय. सिम कार्ड बसवलं याची खात्री करा. ते जे मेमरी कार्ड आहे ते कसं बसवायचं त्याची पण खास पुढच्या बाजूला ठेवायची, ते पण बसवायची खात्री करा. आणि एकदा काढून पुन्हा एकदा बसवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बसतंय. कारण पुढे प्रेस केलं पुन्हा ते माघारी येतं, रिसिट नाही बसलं व्यवस्थित असं समजायचं. तर बघा अशा पद्धतीनं हे बसवलेलं आहे. पहिल्यांदा कॅमेरा कसा चालू करायचा त्याची माहिती घ्या. आता इथं चालू करायचं बटन आहे, हे चालू केल्यानंतर बघा हे चालू झालं बघा. कारण मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये 50,000 लोकांनी कॅमेऱ्याचा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि सगळ्या लोकांना कॅमेरा घ्यायचा आहे, परंतु कशा पद्धतीने इन्स्टॉलेशन करायचा, कसा लावायचा याची माहिती नसते. तर हा आमचा उद्देश आहे की प्रत्येक शेतकऱ्याला सगळी माहिती झाली पाहिजे आणि म्हणूनसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि सगळी माहिती झाल्यानंतर तुम्ही घरच्या घरी सुद्धा जोडू शकता. आपल्याकडे 5,000 रुपयाचा सुद्धा कॅमेरा आहे आणि 9,000 रुपयाचा सुद्धा कॅमेरा आहे. तुम्ही कुठलाही कॅमेरा घेऊ शकता, काहीच अडचण नाही. बुलेट कॅमेरा घेतला 5,000ला आहे. हा कॅमेरा हेवी क्वालिटीचा घेतला तर तो आहे तुम्हाला सांगतो 9,000 रुपये म्हणजे 8,990. त्याच्यासोबत सध्या एक मेमरी कार्ड बुलेट कॅमेरा सोबत नाही बरं का, ह्या मोठ्या कॅमेरा सोबत फ्री आहे. कॅमेरा खराब आहे. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आता आपण काय करायचं, ह्याच्या पाठीमागे स्कॅनर असतो तो स्कॅनरनं स्कॅन करायचा आहे. स्कॅन झाल्यानंतर ओपन होते. आता जर तुमच्या मेमरी कार्ड हे सिम कार्डमध्ये बॅलन्स नसेल तर काय करायला लागतं की बॅलन्स करावं लागतं, कनेक्ट होत नाही. बॅलन्स पाहिजे. त्यामुळे आमच्या इथं बॅलन्स नव्हता, पुन्हा आम्ही बॅलन्स करून घेतला. ती प्रोसेस आहे, रिसेटची प्रोसेस सुद्धा तुम्ही करू शकता. परंतु आता ही रिसेटची करायची गरज नाही. तुमच्या ह्याच्यात जर बॅलन्स असेल तर डायरेक्ट कनेक्ट बटन फॉर 5 सेकंड. या ठिकाणी हा कॅमेरा कनेक्ट होऊ लागलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हा कॅमेरा घरच्या घरी इन्स्टॉलेशन कसा करायचा हा पहिला व्हिडिओ यूट्यूबवर आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण असा इन्स्टॉलेशनचा व्हिडिओ कुणीही दिलेला नाही. बरेच जण इन्स्टॉलेशनचे सुद्धा चार्जेस घेतात. हे आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये दाखवलेलं आहे मित्रांनो. त्याच्यासाठी थोडं तरी तुम्ही आमच्यावर दया दाखवली पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर केलं पाहिजे मित्रांनो. आता हे रिसेट करायची कधी गरज आहे, जर एखादा कॅमेरा तुमच्याशी कनेक्ट असेल, तो कॅमेरा दुसऱ्या मोबाईलशी ज्यावेळेस कनेक्ट करायचा असेल म्हणजे दुसरा लॉग इन वापरायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर कनेक्ट करून दाखवतो मित्रांनो. आता बघा या ठिकाणी 58% झालेला आहे. आता रिचार्ज आम्ही करून तुम्हाला नंतर तो कॅमेरा कनेक्ट करून याच व्हिडिओमध्ये दाखवणार. तोपर्यंत थांबा मित्रांनो, व्हिडिओ पहा. आता सगळ्यात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. इथं जर हिरवी लाईट लागली तर तो कनेक्ट झाला म्हणायचा. आता बघा या ठिकाणी हिरवी लाईट लागली, पहिले रेड लाईट असते, आता 72% कनेक्ट झालेलं आहे. हिरवी लाईट लागल्यानंतर मित्रांनो लक्षात घ्यायचं की आता हा कॅमेराचं नाव टाकायचं, पुढे जायचं, ॲग्रिकल्चर म्हणून टाकलं, पुढे जायचं. आता काय वेळेस काय होतं की मोबाईल फास्ट स्पीड नसल्यामुळे स्लो स्पीड चालतो. तर मित्रांनो अशा पद्धतीनं स्कॅन करायचं. स्ट्रॉंग सिग्नल करंट लोकेशन सुटेबल फॉर कॅमेरा दिलेला आहे. ह्याच्यात काय लाईट बीट आली
कॅमेरा 2च सेकंदामध्ये कनेक्ट होतो. हिरवी लाईट लागलेली म्हणजे कॅमेरा चालू झालेला मित्रांनो. हे सेव्ह करायचं. हे स्क्रीन आहे स्कॅनर आहे. हा तुम्हाला दुसऱ्या कॅमेरावर बघायचं असलं तर ती स्कॅनर पाठवलं का त्याच्यावर त्याला तुम्ही कनेक्ट करू शकता दुसऱ्या मोबाईलला. स्कॅनर जर तुम्ही चालू करा. स्कॅन दुसऱ्या मोबाईलला केला तर त्या मोबाईलवर सुद्धा हे सगळं दिसतंय. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं मित्रांनो ही आता कॅमेरा ओपन झालेला आहे बघा. तर या ठिकाणी कॅमेरा चालू झालेला आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो. ह्या पद्धतीचं सर्व इन्स्टॉलेशन तुम्हाला दुकानात आल्यानंतर करून दिलं जाईल. फक्त तुम्ही सिम कार्डमध्ये बॅलन्स असलेलं सिम कार्ड चालू सिम कार्ड घेऊन यायचं आहे. बाकी सगळं आमच्याकडे आहे. एवढा वेळ आम्ही तुम्हाला देतो मित्रांनो. यासाठी म्हणूनसाठी मित्रांनो दुकान पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. की नवीन वस्तू योग्य माहितीनिशी शेतकरी बांधवांना दिल्या जातात. कारण बऱ्याच शेतकरी बांधवांना अडचण असते की इन्स्टॉलेशनची घेतलं तर कॅमेरा चालेल का दिसेल का. ह्या सर्व गोष्टी आमच्याकडे नाहीत मित्रांनो. तुम्हाला जातीनं लक्ष घालून सर्व माहिती देऊन तुम्हाला या सगळे चालू करून प्रोसेस दिली जाते. अशा पद्धतीने हा कॅमेरा चालू करून आपण दिलेला आहे मित्रांनो. तिकडे बघा. तर जाताना तुम्हाला सांगायचं म्हणजे तर हा कॅमेरा घ्यायचा असेल तर नवक्रांती एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी या करगम चौकापासून मेकॅनिकल लाईन जवळ आहे. मेकॅनिकल लाईन 885 700 व्हॉट्सअप करा. या पंढरपूरला बघा. ऑनलाईन खरेदी करायचं असला तर सुद्धा आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो कसा वाटलं लाईक करा शेअर करा कॉमेंट करा. ज्या माझ्या शेतकरी बांधवांना कॅमेरा घ्यायचा आहे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद देतो. आणि कॉलिंग करू का अशा पद्धतीने आपण या ठिकाणी चालू केलेला आहे. आणि इन्स्टॉलेशन पूर्ण कुठलंही आडकाठी न येता पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. सहज सोपं इन्स्टॉलेशन तुम्हाला सांगितलंय. जर काही डाऊट आला तर तुम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुद्धा इन्स्टॉलेशन करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीचा कॅमेरा जर आपल्याकडे आणि 350 वस्तू नवक्रांती ॲग्रोमध्ये आहेत. तुम्ही या बघा. आपलं आता मोठं गोडाऊन या ठिकाणी होत आहे. त्या गोडाऊनमध्ये तुम्हाला सर्व वस्तू या ठिकाणी मिळतील. कॉलिंगसुद्धा तुम्ही करू शकता डायरेक्ट.